नमस्कार मित्रांनो, सादर आहे एक नवीन वयकथा. वयकथेचं नाव आहे समुद्राच्या काठावरची ती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या काठावर वसलेलं राणेवाडी गाव बाहेरच्या लोकांना सुंदर वाटायचे. नारळाची झाडं, खाऱ्या वाऱ्याने भरलेली हवा आणि समुद्रावर पडणारा संध्याकाळचा केशरी प्रकाश यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांना एक वेगळेच अट्रॅक्शन या गावाबाबतीत होते. पण गावात राहणाऱ्या लोकांना माहीत होतं की त्या गावात एक अशी जागा आहे जिथं सूर्य मावळल्यानंतर कोणी जात नसे. ती जागा म्हणजे राणेवाडा. गावाच्या टोकाला उभा असलेला तो प्रचंड काळा वाडा अनेक वर्षांपासून बंद होता. 3 मजले, लांब कॉरिडॉर, जाड लाकडी दरवाजे आणि मागे समुद्राकडे उतरणारा भाग. वाड्याभोवती कायम ओलसर थंडी असायची. उन्हाळ्यातही त्या घराच्या भिंतींना स्पर्श केला की गारवा जाणवत असे. राणे कुटुंब 100 वर्षांपासून गावात श्रीमंत होते. त्यांच्या मालकीच्या बागा, होड्या, मासळीची व्यापार आणि जमिनी होत्या. गावातले लोक म्हणायचे की राणे घराण्याला पैसा कमवावा लागत नाही, तो स्वतःहून त्यांच्या घरी येतो. पण त्या पैशामागे एक अट होती. राणे घराण्यात प्रत्येक पिढीत अमावास्येच्या रात्री एक विधी केला जात असे आणि त्या विधीमध्ये वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावर बंद असलेल्या खोलीत तिला बोलवले जाई. तिचे कोणी नाव घेत नसे, फक्त ती असे म्हटले जाई. सन 1919. गणेशराव राणे पूर्णपणे कर्जात बुडाले होते. समुद्रात वादळ उठल्यामुळे त्यांचा सर्व व्यापार संपला होता. घरात उपासमारीची वेळ आली होती. त्याच काळात गावाजवळ समुद्र किनाऱ्यावर एक बाई राहायला आली होती. ती काळे कपडे घालीत असे. ती रात्री समुद्रकिनारी बसून लाटा पाहताना दिसायची. गावातल्या लोकांनी सांगितलं की ती साधी स्त्री नाही. काहींनी तिला स्मशानाजवळही पाहिले होते. काहींनी सांगितलं होतं की ती रात्री पाण्यावर चालते देखील. एक रात्री गणेशराव तिच्याकडे गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घरी परतले. त्यांच्या हातात एक जुनी लोखंडी पेटी होती आणि म्हणतात त्यानंतर राणे कुटुंबाचे नशीब अचानक बदलले. काही महिन्यात त्यांना व्यापारात प्रचंड नफा झाला. समुद्रात त्यांची होडी कधी बुडाली नाही, त्यांच्या बागेत कधी रोग आला नाही. पण त्या बदल्यात दर अमावास्येला 3ऱ्या मजल्यावर काही विधी सुरू झाले. गणेशरावांच्या पत्नीने एकदा लपून तो विधी पाहिला. पोलीत काळ्या मेणबत्त्या लावलेल्या होत्या. मध्यभागी लोखंडी पेटी उघडी ठेवलेली होती आणि तिच्यासमोर ती बाई उभी होती. पण तिचा चेहरा पूर्ण दिसत नव्हता, कारण तिचे केस जमिनीपर्यंत पसरलेले होते. ती काहीतरी विचित्र भाषेत बोलत होती आणि खोलीच्या कोपऱ्यात उभ्या सावल्या हलत होत्या. त्या रात्रीनंतर गणेशरावांची पत्नी काही दिवसातच वेडी झाली. ती कायम एकच गोष्ट म्हणत राहिली, तिला घर आवडलं आहे. वर्षानुवर्ष विधी सुरू राहिले. राणे कुटुंब श्रीमंत होत गेले. पण घरात विचित्र मृत्यू वाढत गेले. कधी एखादा नोकर अचानक गायब होत असे, कधी घरातल्या मुलाला ताप येऊन तो काही तासात मरत असे. पण प्रत्येक मृत्यूनंतर घरात पैसा वाढत असे. लोक म्हणू लागले की त्या वाड्यात राहणारी गोष्ट प्रत्येक मृत्यूने अधिक शक्तिशाली होत आहे. 1972 मध्ये वाड्याचा मालक विश्वनाथ राणे झाला. तो शहरात शिरलेला होता आणि त्याला अशा गोष्टींवर विश्वास नव्हता. त्याने सर्व विधी बंद केले. अमावास्येची रात्र आली. त्या रात्री पहिल्यांदा 3ऱ्या मजल्यावर दिवे लागले नाहीत. घरात सगळे झोपले होते. मध्यरात्रीनंतर वाड्यात विचित्र आवाज सुरू झाले. जणू ओल्या पायांनी कोणीतरी कॉरिडॉरमध्ये चालत आहे. विश्वनाथला जाग आली. तो उठला. त्याने दरवाजा उघडला. कॉरिडॉरमध्ये पाणी पसरलेले होते आणि दूर 3ऱ्या मजल्याच्या जिन्याजवळ एक स्त्री उभी होती. लांब काळे केस, पांढरा चेहरा आणि पूर्ण काळे डोळे. ती हलत नव्हती. ती फक्त त्याच्याकडे पाहत होती. विश्वनाथ तिच्याकडे चालत गेला. पण जसजसा तो जवळ गेला तसतसे त्याला लक्षात आले की तिचे पाय जमिनीला टेकलेले नव्हते. ती थोडी हवेत तरंगत होती. क्षणात घरातील सगळे दिवे विझले आणि वरून स्त्रीच्या हसण्याचा आवाज आला. दुसऱ्या दिवशी विश्वनाथ मृत सापडला. त्याचे शरीर 3ऱ्या मजल्याच्या खोलीत होते. चेहऱ्यावर
गोठलेली भीती होती आणि शरीर पूर्ण कोरडे पडलेले होते. जणू शरीरातील रक्तच नाहीसे झाले होते. त्या दिवसानंतर विधी पुन्हा सुरू झाले. 2025 मध्ये पुढचा राणे म्हणजे आरव राणे मुंबईहून गावात आला. त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आता वाडा त्याच्या नावावर आला होता. त्याला हा वाडा विकायचा होता, पण गावाच्या लोकांनी त्याला सावध केले. पण आरवने सगळं अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष केली. पहिल्याच रात्री त्याला तिसऱ्या मजल्यावरून खुर्ची ओढल्याचा आवाज आला. तो वर गेला. दरवाजा बंद होता, पण आतून कुणीतरी चालत असल्याचा आवाज येत होता. त्याने दरवाजा रखडला. खोली उघडली. आत पूर्ण अंधार होता. मध्यभागी ती लोखंडी पेटी ठेवलेली होती आणि भिंतीवर नखांनी ओरबडल्यासारख्या कोण्या होत्या. आरव मागे फिरणार इतक्यात त्याला जाणवलं की कोणीच तो एकटा नाही. त्याच्या मागे कुणीतरी उभं होतं. त्याने हळूहळू मागे पाहिलं. ती स्त्री त्याच्या अगदी जवळ उभी होती. तिचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. त्वचा फिकट राखाडी, डोळे पूर्ण काळे, पोट फाटलेले आणि तिच्या केसांमधून पाणी टपकत होतं. ती त्याच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणाली, विधी का थांबवलास? आरव भीतीने मागे सरकला आणि दुसऱ्या क्षणी ती गायब झाली. पण जमिनीवर ओले पावसांचे ठसे मात्र तसेच राहिले. पुढच्या काही दिवसात वाड्यात विचित्र घटना सुरू झाल्या. लोक रात्री किंचाळून पळून गेले. आरशात मागे उभी स्त्री दिसू लागली. घरात सतत समुद्राच्या पाण्याचा वास येऊ लागला आणि प्रत्येक अंबासेला तिसऱ्या मजल्याच्या दरवाजावर आतून ठोके पडू लागले. आरवने जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला. त्याला समजलं की 1919 मध्ये समुद्रकिनारी आलेली ती बाई प्रत्यक्षात जिवंत नव्हती. ती एका जहाजबुडीत मरण पावलेली स्त्री होती. वादळात तिचं जहाज बुडालं होतं. तिचा मृतदेह कधी सापडला नव्हता. गावात अशी कथा होती की ती मृत्यूनंतर समुद्रकिनाऱ्यावर दिसू लागली होती. गणेशरावांनी पैशासाठी तिच्याशी करार केला. प्रत्येक अमावास्येला रक्त आणि जीवाच्या बदल्यात ती राणे कुटुंबाला संपत्ती देत राहिली आणि त्या विधींमुळेच तिचा आत्मा अधिक शक्तिशाली होत गेला. आरवने ठरवलं की हे सगळं थांबवायचं. अमावास्येच्या रात्री तो तिसऱ्या मजल्यावर गेला. त्याने पेट्रोल ओतून ती खोली जाळण्याची तयारी केली. मध्यरात्र झाली. खोलीत अचानक थंडी वाढली. लोखंडी पेटी स्वतःहून उघडली आणि तिच्यातून काळं पाणी वाहू लागलं. त्यातून हळूहळू ती स्त्री बाहेर आली. यावेळी तिचा चेहरा पूर्ण बदललेला होता. त्वचा सडलेली होती. डोळ्याच्या जागी काळे खोल खड्डे होते. तोंडात लांब तुटलेले दात. तिने हळूहळू मान वाकवली आणि खोलीभर अनेक आवाज घुमू लागले. त्या वाड्यात मृत्यू झालेल्या सगळ्या लोकांचे आवाज. ती एकटी नव्हती. त्या वाड्यात, त्या खोलीमध्ये तिच्यासोबत इतरही आत्मे अडकलेले होते. आरवने आग लावली. क्षणात खोली पेटली. ती स्त्री किंचाळू लागली, पण तिचा आवाज मानवी नव्हता. जणू अनेक लोक एकाच वेळी खोलीत ओरडत होते. आग वाढत गेली तशी भिंती काळ्या पडू लागल्या आणि भिंतीच्या आतून हात बाहेर येऊ लागले. ते हात त्या स्त्रीला पकडत होते, कारण त्या वाड्यात मरण पावलेले आत्मे तिच्यामुळे गेले कित्येक वर्ष तिथे अडकून पडलेले होते. आग वाढत गेली. लोखंडी पेटी वितळू लागली आणि शेवटच्या क्षणी ती स्त्री आरवकडे पाहून म्हणाली, तुझं रक्त अजून बाकी आहे. क्षणात संपूर्ण तिसरा मजला कोसळला. सकाळी गावकऱ्यांना वाडा जळताना दिसला. आग विझल्यावर आरव जिवंत सापडला, पण त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते आणि त्याच्या हातावर काळ्या बोटांचे ठसे उमटलेले होते. नंतर राणेवाडा पाडण्यात आला, पण आजही त्या जागेजवळ रात्री समुद्राच्या पाण्याचा वास येतो आणि अमावास्येच्या रात्री तिथे एक स्त्री उभी दिसते. ओले केस असलेली, काळे डोळे असलेली आणि जणू हवेत तरंगत असण्याचा भास देणारी ती. धन्यवाद.